आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्री बदलाच्या घडामोडी गतिमान, 12वी परीक्षेच्या निकालाची घोषणा, शहर परिसरात घुमला विठू नामाचा गजर, कंगराळी खुर्द येथे लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी होणार चर्चा, दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात विठ्ठल नामाचा गजर, व्हीटीयूतील पहिल्या सत्रातील परीक्षा ऑफलाईन, चांद शिरदवाड येथे सभामंडप स्लॅब कामाचा शुभारंभ संपन्न, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बस सुविधा आणि मास्क वितरण। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कर्नाटक मधील नेतृत्व बदल विषयक चर्चेला आता जोर आला आहे। मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी 22 जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे। भाजप सत्तेत येऊन 2 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 26 रोजी विधिमंडळ बैठक बोलावली असून भोजन समारंभही होणार आहे। त्याच दिवशी मुख्यमंत्री येडियुरप्पा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन राजीनामा सादर करणार असल्याची शक्यता आहे। नवी दिल्ली येथील भेटीच्या वेळी पक्षश्रेष्ठींनी येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन इतरांना संधी देण्याची सूचना केली होती। त्यानुसार 26 रोजी होणाऱ्या समारंभानंतर 2 तासात राजीनाम्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे समजते। मात्र माध्यमांशी संवाद साधताना सर्वजण राजीनाम्याचा विषयच नसल्याचे सांगत होते। पुढील 2 वर्षांनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे, त्याआधी नेतृत्व बदल करून पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा निर्णय झाला आहे असे सांगण्यात येत आहे। मुख्यमंत्री येडियुरप्पा पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच पदाचा राजीनामा देणार आहेत, त्यामुळे आता राज्यभरातील विविध मठाधीश यांनी देखील त्यांची भेट घेतली असल्याने याबाबत चर्चेने उचल खाल्ली आहे। 12वी परीक्षेच्या निकालाची घोषणा। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या 12वी परीक्षेचा निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। त्यानुसार मंगळवारी हे निकाल उपलब्ध झाले आहेत। कोरोना संसर्गामुळे रद्द झालेल्या 12वी परीक्षेचा निकाल 20 जुलै रोजी जाहीर करण्यात आला। पीयूसी बोर्डाच्या संचालिका स्नेहल यांनी ही माहिती दिली। हा निकाल विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला। परीक्षा मंडळाने श्रेणीऐवजी गुण देण्याचा निर्णय घेतला होता। निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या नोंदणी क्रमांकाद्वारे माहिती घेण्यासाठी प्रयत्न चालविले होते। 12वी परीक्षेचे निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालक वर्गात मोठी उत्सुकता होती। आता यापुढे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे। शहर परिसरात घुमला विठू नामाचा गजर। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी बेळगाव शहरासह उपनगरी भागात विठ्ठल नामाचा अखंड गजर घुमला। शहराच्या मध्यवर्ती भागासह शहापूर, अनगोल, वडगाव, टिळकवाडी आणि ग्रामीण भागातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली। महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दिंडी आणि वारी यांच्यावर निर्बंध लागू केले होते। तसेच सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने वारकऱ्यांना यंदा घरातूनच दर्शनाचा लाभ घ्यावा लागला आहे। शहरात आणि उपनगर आणि ग्रामीण भागात सकाळपासूनच विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध विठ्ठल मंदिरात पूजा, अभिषेक, भजन, प्रवचन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शहराच्या मध्यवर्ती भागातील खडेबाजार येथील टेंगशे यांच्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी बाहेरील बाजूने दर्शन घेतले। तसेच बापट गल्ली कार पार्किंग येथे देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शहरात विविध ठिकाणी काढण्यात येणाऱ्या दिंड्या यंदा रद्द करण्यात आल्या होत्या। आचार्य गल्ली, शहापूर येथील श्रीराम मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटे पूजा झाल्यानंतर भाविकांना सामाजिक अंतर राखून विठ्ठल दर्शन देण्यात आले।
कंगराळी खुर्द येथे लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी। कंगराळी खुर्द येथील लसीकरण प्रक्रिया रखडली आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे आणि ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करावे अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी केली आहे। या मागणीसाठी कंगराळी ग्रामस्थांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की कंगराळी खुर्द परिसराची लोकसंख्या 15,000 इतकी आहे, मात्र आतापर्यंत फक्त 600 लोकांचे लसीकरण झाले आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी उमटली आहे। यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवणे गरजेचे आहे, परंतु याकडे आरोग्य खात्याने दुर्लक्ष केले आहे। याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी आणि कंगराळी खुर्द परिसरातील ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सरस्वती पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी केली। यावेळी RI पाटील आणि इतर ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती रामचंद्र पाटील बोलते। आज खरं तर डीसी साहेबांना निवेदन द्यायचं एक वेगळंच हे होतं आपलं। कंगराळी गावचे ग्रामस्थांच्या बरोबरच मी पण आलेली आहे। खरं तर कंगराळी खुर्द गावच्या जरी विचार केला तर लोकसंख्या 15,000 आहे। 15,000 पैकी 18 अबाउट पण आहेतच, पण आमच्या कंगराळी खुर्द गावाला वॅक्सिन आतापर्यंत फक्त 600च मिळालेलं आहे। 15,000 पैकी 600 वॅक्सिन कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचा हा प्रश्न खूप मोठा आहे। खरं तर आतापर्यंत 100 का असे ना असे वॅक्सिन संपत आले पाहिजे होते, पण कुणाला पहिल्यांदा डोस मिळाला, परत डोस नाहीच मिळाला। पण त्यांना असं सांगतात की डॉक्टर्स लोक 100 दिवस झाले तर परत तुम्ही नवीन वॅक्सिन घ्यावं लागणार। मग असं करून लोकांना आजारी पडवायचं म्हणत आहे काय प्रशासनानं? कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी होणार चर्चा। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातील विविध विकास कामे राबविताना स्मार्ट सिटी, महानगरपालिका यांच्यासह इतर सरकारी यंत्रणांची कामे अडथळा निर्माण करणारी ठरत आहेत। त्यामुळे या कामांच्या संदर्भात जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्याशी चर्चा करून कामातील नियोजन सुलभ करून घेण्याची सूचना बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी केली। मंगळवारी झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली। कॅन्टोन्मेंट क्षेत्रामध्ये बोर्डाकडून विकास कामे राबविण्यात येतात, मात्र राज्य नागरी पाणी पुरवठा मंडळ स्मार्ट सिटी योजनांच्या हेस्कॉम कडून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण केल्या जातात, त्यामुळे कामांची पूर्तता होत नाही। यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधणे गरजेचे आहे। या संदर्भात बोर्डाचे CEO श्री वर्चस्व यांनी जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्याशी चर्चा करून कामांच्या सुलभतेसाठी पावले उचलावीत असे त्यांनी सांगितले। बैठकीत इतर मुद्द्यांवर देखील सविस्तर चर्चा झाली, तसेच जमा खर्च आणि लीज मुदत वाढीबाबत सूचना करण्यात आल्या। दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात विठ्ठल नामाचा गजर। आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात आषाढीचा सोहळा पार पडला। या निमित्ताने पहाटेपासून भजन कीर्तन आयोजित करण्यात आले होते। पहाटे काकड आरती करून श्री विष्णू मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला। दुपारच्या वेळी हरिपाठ आणि पालखी प्रदक्षिणा सोहळा झाला। देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने विविध कार्यक्रम योग्य रीतीने पार पडले। कोरोना विषयक नियमावलीचे पालन करून हे कार्यक्रम झाले। भाविकांनी यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घेतला। VTUतील पहिल्या सत्रातील परीक्षा ऑफलाईन। विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या BTech B प्लॅन आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या तसेच MTech MArch MBA MCA अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत। सदर विभागांच्या पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे, तसेच BTech B प्लॅनच्या 8व्या सेमिस्टरचा आर्किटेक्चर MBA MTechच्या 4थ्या सेमिस्टरची आणि MCAच्या 6व्या सेमिस्टरची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। परीक्षांचा निकाल UGC AICTE आणि कर्नाटक सरकारच्या मार्गदर्शन तत्वानुसार जाहीर केला जाणार आहे। पदवी आणि पदव्युत्तर विभागांचे वर्ग 26 जुलैपासून कसे सुरू होतील याबाबतची मार्गसूची लवकरच जाहीर होईल असे सांगण्यात आले आहे। चांद शिरदवाड येथे सभामंडप स्लॅब कामाचा शुभारंभ संपन्न।
चांद शिरदवाड तालुका निपाणी येथील जागृत ग्रामदैवत हजरत चांद शबीर देवाच्या समोर भव्य सभामंडप लोकवर्गणीतून उभारण्यात येत आहे। या सभामंडप स्लॅब कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। हजरत चांदपीर दर्गा येथे दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। हे एक जागृत देवस्थान असल्याने अनेकांची श्रद्धा आहे। या दर्गा परिसरात लोकवर्गणीतून सुमारे 20 लाखांपर्यंत भव्य असे सभामंडप उभारण्यात येणार आहे। या मंडपाच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या मंडपासाठी शिरदवाड येथील समस्त धनगर समाज यांनी 8,60,000 रुपये देणगी दिली आहे, तर उर्वरित निधी हा लोकवर्गणीतून जमा करण्यात येत आहे। परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बस सुविधा आणि मास्क वितरण। कारदगा येथील DS नाडगे हायस्कूल येथे कडक पोलीस बंदोबस्तामध्ये 10वी केंद्र परीक्षेला प्रारंभ झाला। विद्यार्थ्यांना नेण्यासाठी मोफत बसची सोयही करण्यात आली होती। परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना राजू खिचडे यांनी मास्कचे वाटप केले। पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच परीक्षा केंद्रासमोर गर्दी केली होती। कारदगा केंद्रावर कारदगा, बारवाड आणि ढोणेवाडी हायस्कूलचे एकूण 284 विद्यार्थी परीक्षार्थी आहेत। विद्यार्थ्यांना बसण्यासाठी 24 खोल्यांमध्ये 12 विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे। उपप्राचार्य मंगल कुलकर्णी यांनी परीक्षा नियोजनासाठी व्यवस्था केली होती। यावेळी प्रश्नपत्रिका अभिरक्षक LA कोणे यांनी ही परीक्षेची माहिती दिली। परीक्षा केंद्र त्यामध्ये 26 ब्लॉक येतात, 24 आहेत नंबर घेतले, 2 कोविडसाठी आहेत। टोटल विद्यार्थी 284, त्यापैकी 283 रेग्युलर आहेत आणि एक मायग्रेट म्हणून दुसरीकडे विद्यार्थी आला आहे। 2 म्हणजे सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना त्याची कल्पना म्हणून त्याप्रमाणे सेंटरमध्ये टेम्परेचर चेक करून सॅनिटायझरचा वापर करून विद्यार्थ्यांना आत घेतलेला आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवार दिनांक 21 जुलै रोजी बेळगाव शहर आणि परिसरात तसेच जिल्ह्यात मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। तसा आदेश पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त न्यायदंडाधिकारी डॉक्टर के त्यागराजन यांनी शहर आणि तालुक्यासाठी, तर जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी MG हिरेमठ यांनी जिल्ह्यासाठी बजावला आहे। आदेशात म्हटले आहे की 21 जुलै रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 22 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे मद्य विक्री दुकाने, बार अँड रेस्टॉरंट,
क्लब बंद ठेवावेत. या कालावधीत शहर आणि तालुक्यात मद्य विक्री होताना आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आदेशात नमूद केले आहे. बकरी ईद सण शांततेत पार पाडावा यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. खानापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार. खानापुरात कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती नेते आणि माजी आमदार दिगंबर पाटील होते. या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी एकीचे आवाहन केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक चिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. यशवंत बिर्जे यांनी स्वागत केले. माजी आमदार दिगंबर पाटील यांनी अध्यक्ष भाषणात सर्वांनी समितीच्या झेंड्याखाली एकत्र यावेत यासाठी माझे स्वप्न आहे असे सांगितले. महादेव घाडी यांनी आभार मानले तर वासुदेव चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जनसेवा फाउंडेशन तर्फे कॅप्टन चांगाप्पा पाटील यांचा सत्कार. लष्करामध्ये अनेक वर्षे देशसेवा बजावून कॅप्टन चांगाप्पा पाटील यांनी केलेली देशसेवा अभिमानास्पद आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे असे विचार खानापूर येथील जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी व्यक्त केले. पाटील यांचा सत्कार जनसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी त्यांनी चांगाप्पा पाटील यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. चांगाप्पा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले. यावेळी दिलीप पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. गोहत्या करणाऱ्यांवर कारवाईची बजरंग दलाची मागणी. हिंदू धर्मीयांची अस्मिता असलेल्या गोमातेची हत्या इतर धर्मीयांकडून बकरी ईदच्या निमित्ताने केली जाते. त्यांच्यावर कारवाई करावी आणि असे प्रकार थांबविण्यासाठी तसेच गोमातेचे संरक्षण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुका विश्व हिंदू परिषद अध्यक्ष गोविंदराव किरमिटे, तालुका बजरंग दल प्रमुख नंदकुमार निट्टूरकर, शहर प्रमुख अमोल पूर्वी, निलेश आलवणे, जानबा शिंदे, गौरव पाटील, अनिकेत गावडे, माऊली पाटील, राम अलवणे, रावजी मोटार, सुनील अथणीकर, किरण अस्टेकर, विश्वनाथ पाटील, मंजुनाथ दंगल, विनायक कट्टी, अजय अस्टेकर आणि इतर बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते. चोरट्या मार्गाने होणारी गो वाहतूक रोखण्याची भाजपची मागणी. गोहत्या रोखण्यासाठी आणि खानापूर तालुक्यातून वेगवेगळ्या मार्गांनी गोवा राज्यात होणारी चोरटी गो वाहतूक रोखण्यासाठी भाजपा युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना निवेदन देण्यात आले. तसेच तालुक्यात होणारी गोहत्या रोखण्यात यावी आणि संबंधितांवर गोहत्या प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निवेदन देताना बाळाराम सावंत, जॉर्डन गोन्सावलीस, प्रकाश निलजकर, आनंद सावंत, किरण तुडेकर, पवन गायकवाड, संजू गुरव, परशुराम गुरव आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य करण्याची शिक्षक संघटनेची मागणी. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र सरकारकडून याला प्रतिसाद देण्यात आला नाही. सरकारने त्वरित चर्चेसाठी तारीख निश्चित करावी अशी मागणी राज्य माध्यमिक शाळा शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आली. शिक्षक संघटनेने पत्रकारांशी संवाद साधताना सदर माहिती दिली. संघटनेचे मुख्य सचिव डॉक्टर बसवराज धारवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून खासगी शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यात यावा यासाठी आंदोलन करीत आहेत. तसेच सभापती बसवराज होरट्टी यांच्या नेतृत्वामध्ये उपोषण करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे श्याम मलगौडर, जे.आर. भट्ट, बी.के. मळगी, एस.व्ही. पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटीतील कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. स्मार्ट सिटी योजनेतून सुरू असलेल्या विविध कामात किती कोटींचा भ्रष्टाचार सुरू आहे याबाबत लवकरच सांगणार आहे. यामध्ये कोणते लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी आहेत याबाबत आता काही बोलणार नाही, पण ती नावे जाहीर करणार आहे अशी माहिती आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकारांना दिली. शिंदोळी येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांनी त्यांना स्मार्ट सिटी योजनेबाबत विचारले होते. त्या म्हणाल्या, स्मार्ट सिटी योजनेतील लोकांचा मृत्यू होत असेल तर ही गंभीर बाब आहे. बेळगाव
बेळगाव स्मार्ट सिटी व्हावी अशी आम्हा सर्वांचीच अपेक्षा आहे। आतापर्यंत या योजनेसाठी 1000 कोटींचे अनुदान आले आहे। या पथदीपांवरील दिवे वारंवार बदलणे हेच काम स्मार्ट सिटीला राहिले आहे। 2 वर्षांपूर्वी घातलेले पेवर्स बदलून पुन्हा या ठिकाणी नवे पेवर्स घालणे अशी कामे स्मार्ट सिटी योजनेतून सुरू आहेत। त्यामुळे येथील कारभार भ्रष्टाचाराने बरबटला आहे असा आरोप त्यांनी केला। शिक्षक दिन कार्यक्रम अनुदानात कपात। कोरोनाचे कारण देऊन सरकारने यंदाच्या शिक्षक दिन कार्यक्रमाच्या खर्चामध्ये 50% कपात केली आहे। याबाबतचा आदेश जारी करण्यात आला असून यंदाचा शिक्षक दिन कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार आहे। जिल्हा, तालुका आणि ब्लॉक पातळीवर आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात। 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी पुरस्कारांचे वितरण केले जाते। यंदा पुरस्काराच्या रकमेतही कपात करण्यात आली आहे। मंजूर अनुदानातून कार्यक्रम उभारण्याची सूचना देण्यात आली आहे। याआधी तालुका पातळीवरील शिक्षक दिनाकरिता 20,000 रुपये मंजूर केले जात होते। जिल्हा पातळीवरील कार्यक्रमांसाठी 30,000 रुपये खर्च करण्याची मुभा दिली जात होती। यंदा तालुका पातळीवरील कार्यक्रमांसाठी 10,000 रुपये आणि जिल्हा पातळीवरील कार्यक्रमांसाठी 15,000 रुपये मंजूर करण्यात येणार आहेत। पुरस्कारासाठी प्रत्येकी 5,000 रुपये खर्च करण्याची सूचनाही आदेशात देण्यात आली आहे। बेळगाव सीए शाखेतर्फे कार्यशाळा। चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेतर्फे चॅलेंजेस टू प्रोफेशन इन डिजिटल इरा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली। सीए अशोक परांजपे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले। प्रारंभी चेअरमन राहुल अडके यांनी प्रास्ताविकात सीएचा पेशा कसा बदलत आहे याबद्दल सविस्तर विवेचन केले। अशोक परांजपे यांनी तंत्रज्ञान हे हा पेशा स्वीकारलेल्यांसाठी वरदान असून आपण त्याचा कसा उपयोग करून घेतो हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले। हैदराबादचे सीए दयानिवास शर्मा, सीए प्रेमनाथ आणि बेंगलोरचे सीए आनंद यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले। सीए ऋतुजा बंग आणि सीए अभिषेक पोरवाल यांनी सूत्रसंचालन केले। सीए MS तिगडी यांनी आभार मानले। बिजगर्णी येथील पीडीओची बदली करण्याची मागणी। बिजगर्णी ग्रामपंचायतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नूतन पीडीओ कल्याणी यांची बदली करावी अशी मागणी बिजगर्णी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सध्या बिजगर्णी ग्रामपंचायतींसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पीडीओ कल्याणी यांनी यापूर्वी देखील या ग्रामपंचायतींमध्ये काम केले आहे, परंतु त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले आहे। तसेच विकास कामांची पूर्तता करण्यात दिरंगाई केली आहे। त्यामुळे त्यांची या ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा नियुक्ती करण्याचे धोरण रद्द करावे आणि त्यांची बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। मनोहर बेळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने माननीय EO साहेब, तालुका पंचायत तसेच जिल्हा पंचायतचे CS साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे की कल्याणी मॅडम म्हणून पीडीओ आमच्या बिजगर्णी ग्रामपंचायत रुजू झाले आहेत। 2018-19ला त्यांनी आमच्या गावामध्ये कार्य केलेले आहेत, परंतु ते कार्य आमच्या समस्त ग्रामस्थांना, ग्रामस्थ मंडळाला आणि आमच्या समस्त लोकांना जे मान्य नव्हतं। ती आमची कल्याणी मॅडम पीडीओ की कधीही जे लोक येतात त्यांचं कुठलंही काम करून दिले नाही। ते येऊन ते कशाला आलेत, काय कामासाठी आलेत, त्यांची अजिबात विचारपूस केली नाही आणि कुठलंही त्यांनी मोठं काम केले नाही। विद्याधिराज तीर्थ स्वामींचे महानिर्वाण। श्री गोकर्ण परतगाळ मठाचे मठाधीश श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामी वय 76 यांचे सोमवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने महानिर्वाण झाले। राज्यातील वैष्णव सारस्वत अनुयायींचे ते श्रद्धास्थान होते। सोमवारी दुपारी 12:30च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली। गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात विखुरलेल्या त्यांच्या अनुयायींसाठी ही धक्कादायक बातमी होती। सकाळी रोजच्या निर्माल्य पूजेनंतर स्वामीजी धार्मिक ग्रंथ हातात घेऊन एका ठिकाणी येऊन बसले। बऱ्याच वेळाने ज्यावेळी स्वामीजींचे शिष्य वरील मजल्यावरून त्यांना भेटण्यासाठी खाली आले, त्यावेळी त्यांना स्वामीजी बसलेल्या अवस्थेत दिसले। त्यावेळी त्यांचे शरीर थंडगार पडलेले जाणवले। त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी शोक व्यक्त केला आहे। 2 मुलींचा बळी घेणाऱ्या पित्याला अटक।
घरासमोर करणी बाधेसाठी ठेवलेल्या उतार्यामुळे पोटच्या 2 मुलींचा विष पाजून खून करणाऱ्या बापाला सोमवारी एपीएमसी पोलिसांनी अटक केली। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली। अनिल बांदेकर याने आपल्या 2 मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला। अंजली 8 वर्षे आणि अनन्या 4 वर्षे या 2 मुलींचा बळी गेला आहे। त्याने दिनांक 14 जुलै रोजी आपल्या 2 अल्पवयीन मुलींना विष पाजून स्वतःही विषप्राशन केले होते। अनिलवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। मानसिक अस्वस्थतेतून हे कृत्य केल्याचे त्याने कबूल केले आहे। न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली। रवी दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची नाहरी गावाला प्रतीक्षा। सोनीपत जिल्ह्यातील जवळपास 15,000 लोकसंख्येचे नाहरी गाव कुस्तीपटू रवी दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा करीत आहे, कारण रवीच्या पदकामुळे गावचा विकास होईल अशी त्यांना अपेक्षा आहे। नाहरी गावातील लोकांना नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी धडपडायला लागते। दिवसभरात 2 तास वीज पुरवठा होतो, त्यात सर्व कामे उरकावी लागतात। सांडपाण्याचा निचरा होण्यासाठीही योग्य व्यवस्था येथे नाही। गावात फक्त महत्त्वाचे असे एक पशुवैद्यकीय रुग्णालय आहे, त्यामुळे रवीचे पदक जिंकल्यास गावचे चित्र पलटू शकेल अशी त्यांना अपेक्षा आहे। चेक प्रजासत्ताकचा खेळाडू कोरोना बाधित। चेक प्रजासत्ताकचा व्हॉलीबॉलपटू आंद्रेज पेरुसिच याला कोरोनाची लागण झाली आहे। ऑलिम्पिक नगरीत कोरोनाची बाधा झालेला तो 3रा खेळाडू ठरला आहे। त्याच्याबरोबर सोमवारी चिबामध्ये सराव करणाऱ्या महिला जिम्नॅस्टिकपटूलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने आता संयोजकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे। दक्षिण आफ्रिकेचे 2 फुटबॉलपटू रविवारी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आता पेरुसिचच्या रूपाने कोरोनाचे 2रे प्रकरण समोर आले आहे। टोकियो संयोजन समितीने आतापर्यंत खेळाशी संबंधित 58 जणांना कोरोना झाल्याचे जाहीर केले आहे। ऑलिम्पिकला पात्र न झाल्याबद्दल बोपण्णाचे संघटनेवर ताशेरे। टेनिसपटू रोहन बोपण्णाच्या आरोपांचे सोमवारी अखिल भारतीय टेनिस संघटनेने खंडन केले। टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र न ठरवल्याबद्दल बोपण्णाने संघटनेला जबाबदार धरले आहे। मला सुमित नागलच्या साथीने दुहेरीत पाठवण्याचा संघटनेचा प्रयत्न चुकीचा होता असेही बोपण्णाने म्हटले आहे। आधी टेनिस संघटनेने बोपण्णाला दिविज शरणच्या साथीने पुरुष दुहेरीत पाठविण्याची योजना आखली होती, परंतु दोघांच्या एकत्रित क्रमवारीनुसार त्यांना ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यात अपयश आले। सुवर्णकाळ परतेल। ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत पटकावलेल्या 28 पदकांपैकी सर्वाधिक 11 पदकांची कमाई ही हॉकीमधील आहे, परंतु हा इतिहास 1980 पर्यंत भारताच्या पाठीशी होता। त्यानंतर गेली 41 वर्षे भारतीय संघ हॉकीमधील पदकाची प्रतीक्षा करीत आहे। यंदा मनप्रीत सिंग आणि राणी रामपाल यांच्या नेतृत्वाखालील भारताचे 2 संघ इतिहास लिहिण्यासाठी उत्सुक आहेत। निप्पाणी रोटरी क्लबचे सचिव नितीन शिंदे यांचे निधन। येथील साईशंकर नगरमधील रहिवासी रोटरी क्लबचे सचिव, विविध मंडळाचे सक्रिय सदस्य नितीन विश्वासराव शिंदे वय 36 यांचे सोमवारी निधन झाले। दिवंगत नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे यांचे ते चिरंजीव होते। त्यांच्या मागे पत्नी, 2 मुली, काका, चुलत भाऊ, बहीण असा परिवार आहे। रक्षा विसर्जन बुधवार दिनांक 21 रोजी सकाळी 9 वाजता आहे। गेल्या 2 वर्षांपासून नितीन शिंदे हे येथील रोटरी क्लबचे सचिव म्हणून कार्यरत होते। याशिवाय मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे सक्रिय, बसवननगर येथील हनुमान देवस्थान कमिटीचे संचालक, धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेचे सभासद म्हणून कार्यरत होते। हबप गंगाराम कुंभार यांचे निधन। तोपिनकट्टी तालुका खानापूर येथे रहिवासी हबप गंगाराम कुंभार वय 70 यांचे मंगळवार दिनांक 20 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। हत्तरगुंजी तालुका खानापूर प्राथमिक मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक के.जी. कुंभार यांचे ते वडील होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।